आत्ताच ॲरो बसून गेले, 6 वाजता आलेले होते. आता 8:30 वाजले जवळजवळ. एवढा वेळ लागला आणि फायनली ॲरो बसवला आम्ही. असा हा बसवला, बाहेर बसवायचा होता पण काय बसवला नाही, इथेच बसून दिला. खाली फ्रीज येणार आहे. खाली जागा बघा खूपच खराब. हे पाणी कसलं. हाय हॅलो नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्व? मस्त मजेत आहात ना? तर आम्ही पण मजेत आहोत. सुट्ट्या कशा निघून गेल्या अजिबात कळलं नाही असं वाटतं. सुट्ट्या अजून बाकीच आहेत, पण आता 8 दिवसावर मुलांची स्कूल ओपन होणार आहे. कालच मेसेज आला आणि आम्हाला वाटलं 14-15 तारखेकडे ओपन होईल, पण नाही, 8 तारखेपासूनच ओपन होणार आहे. आता 8 दिवस त्यांना फक्त आराम करू द्यायचं, नाहीतर मग एकदाची रेग्युलर रुटीन सुरू झाली की मग अजिबात वेळ नसतो. ते त्यांच्या कामात आणि आपण आपल्या कामामध्ये असं होतं. तर चला आता थोडे दिवसाने सुट्ट्या संपतील, म्हणून मग आता 4-5 दिवसात काही काही कामं करून घ्यायचे आहेत, ते करून घ्यावी लागतील. म्हणजे थोडीफार अजून साफसफाई किचनमध्ये मी काही केलेली नव्हती. पूर्ण गेटला त्या दिवशी कलर लावून घेतला, परत सेफ्टी डोअरला पण कलर लावून घेतला, ते पोर्च सगळं आवरून घेतलं. धान्य वगैरे होतं ते सगळं निवडून घेतलं. आता बाकी आहे फक्त हे गव्हाच्या गोण्या आहेत ना, त्यावरती ठेवायच्या आहेत. आणि पोर्च क्लीन केला ना, तेव्हा बाकीचे झाडं आता घरात ठेवायचे आहेत. हळूहळू एक एक गोष्टी सगळ्या होत आहेत. सगळं एकदाच मिळालं तर मग त्याचं पण किंमत आपल्याला राहत नाही, त्याच्यामुळे आम्ही हळूहळू सगळ्या गोष्टी करतोय. आज ॲक्वागार्ड बसवणार आहेत. काल पण सांगितलं होतं संध्याकाळी येतो म्हणून, पण काही आले नाहीत. आज बीच येतील असं वाटतं मला. ह्या घरात आलो तेव्हापासून ॲक्वागार्ड काही बसवलेला नव्हता आम्ही. मग आता गरज आहे बसवायची, कारण इथे ना पाणी, नगरपालिकेचं पाणी ते केव्हाही येतं, अजिबात समजत नाही. आम्ही जुन्या कॉलनीमध्ये राहत होतो तेव्हा सगळे नगरपालिकेचंच पाणी भरायचे, पण इथे ना बोरिंग पण आहे, आमची पण बोरिंग आहे आणि कोणीच भरत नाही. असं समजतच नाही. आजूबाजूला घरं कमी आहेत ना, त्याच्यामुळे नळ केव्हा येतं, पाणी केव्हा येतं ते समजतच नाही. त्याच्यामुळे ना राहतं आणि मग ते भरून ठेवलेलं पाणी तेच प्यावं लागतं आणि जास्त दिवस झाले की पाणी खराब लागतं. म्हणून मग दीदीचे पप्पा बोलले की चला आता ॲक्वागार्ड बसवावंच लागेल आपल्याला. आणि काही वेळेस गावी गेलो की मग ते पाणी चुकायचं आणि पाणी मिळायचं नाही, त्याच्यामुळे मग बघू. आता आम्ही सिलेक्ट केलेला आहे ॲक्वागार्ड. आज उद्या येतील बसवायला, मग ते बघू आता. तर आज आता मी स्वयंपाकाला लागलेली आहे. दीदीचे पप्पा गेले, सकाळी नाश्ता केला, त्यांना शिरा बनवून दिला. आज चतुर्थी आहे त्याच्यामुळे ना माझा उपवास आहे आणि मग त्यांच्यासाठी मला स्वयंपाक करायचा आहे. म्हटलं कोथिंबीर वडी बनवू, तुमच्यासोबतही रेसिपी शेअर करू. इथे मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर धुवून घेतली आणि आता कट करून त्याच्या वड्या बनवते मी. तर चला. आणि एका साईडला कुकरला वरण लावून दिलेलं आहे, वरण लागतंच त्याच्यामुळे. आणि इकडे बनवलेला होता शिरा. दीदीच्या पप्पाने थोडंसंच खायचं असतं, त्यांना पण पाहिजे नाश्ता काहीतरी. भूक म्हणजे भूक त्यांना सहन होत नाही. सकाळी लवकर जेवण करायची सवय आहे ना, त्याच्यामुळे मग लवकर काहीतरी बनवावं लागतं. आता पटापट मी माझं आवरून घेते आणि कोथिंबीर वडी बनवायला सुरुवात करते. तर चला बनवते. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी बघा हिरवी मिरची घेतली मी, अद्रकचे तुकडे घेतले आणि लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. बघा लसूण घेतलं, अद्रक आणि हिरवी मिरची हे घेतलेलं आहे. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते मी. मिक्सरमधून फिरवून घेतलं, मस्त बारीक झालं. आता हे काढून घेते. कोथिंबीर अगोदर बारीक कट करून घेते म्हणजे मिक्स करायला होईल. खूपच मस्त हिरवीगार कोथिंबीर मिळाली. म्हटलं चला आता त्याच्याच वड्या बनवते. बरेच दिवस झाले वड्या बनवल्याच नव्हत्या मी. कधी कधी बरं असतं काहीतरी नवीन, मुलांना सगळ्यांना खाऊ घात म्हणजे खायला, नाहीतर तेच तेच कंटाळा करतात मुलं खायला. मग आता परत स्कूल ओपन झाली की मग मुलांची नुसते हट्ट राहतात, हे बनवून द्या ते बनवून द्या. आणि तेव्हा खूप असे प्रश्न पडतात, काय रोज रोज बनवून द्यावं, काय रोज रोज बनवून द्यावं. आणि जेव्हा सुट्ट्या असते की तेव्हा मग आपोआप सुचतं.
थोडी जास्त बारीक कट करते, म्हणजे पीठ मिक्स करताना आहे ना हाताला चिटकणार नाही, व्यवस्थित मिक्स होते. नाहीतर ह्या काड्या आहेत ना अजिबात ते गोळा करताना निघतात बाहेर, त्याच्यामुळे. मस्त बारीक कट केला. तर हे वाटण होतं ते टाकून घेते. लसूण अद्रक ते टाकलं ना त्याच्यामुळे ना टेस्ट खूप भारी येते. त्याच्यामध्ये आपण जिरा हे पण टाकू शकतो, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. बाजरीच्या पिठामुळे ना टेस्ट छान येते. थोडंसं असं जाडसरपणा येतो, आणि डाळीचं पीठच नुसतं टाकलं तर थोडे जास्त चिटकतात, म्हणून थोडं बाजरीचं पीठ मी मिक्स करते. आता डाळीचं पीठ. तर याच्यामध्ये मला थोडंसं जास्त लहान भांडं आहे, मोठे बाउलमध्ये घेते मी. आता या बाउलमध्ये घेते, मिक्स करायला जमेल नाही तर ना त्याच्यामध्ये मिक्स करायला जमलं नसतं, म्हणून आधीच मी घ्यायला पाहिजे होतं मोठं भांडं. मला वाटलं याच्यामध्ये होईल. चला याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेते. किती पीठ लागतं अजून मग टाकता येतं, नाहीतर जास्त पीठ आणि कोथिंबीर कमी असं होतं. आता अजून पीठ टाकायची गरज आहे. आता बस झालं एवढा. आता होईल मिक्स. तर याच्यामध्ये मीठ सगळं टाकते. चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद टाकते. हिरवी मिरची टाकली त्याच्यामुळे ना लाल तिखट वगैरे टाकायची गरज नाही. आता पाणी घेऊन मिक्स करून घेते. तेल टाकायचं राहिलं. पाणी जास्त टाकायची गरज पडत नाही, आधीच कोथिंबीर धुतलेली होती ना, त्याचं पाणी भरपूर असतं बघा. एकदम थोडंसं मी पाणी टाकलं तरीसुद्धा गोळे होत आहे. आता थोडंसं अजून टाकते. होत आहे आता. कोणी डायरेक्ट फ्राय करतं तेलामध्ये, कोणी मग वाफून घेते. मी तर वाफूनच करते. वाफून मस्त शिजतात आणि मग नंतर तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. तर गोळा करून घेतला. आता छोटे छोटे असे वड्या करून घेते, म्हणजे फ्राय करायला कट करायला व्यवस्थित जमते. तेलाचा हात लावून घेतला आधी.
अशा पद्धतीने सगळ्या करून घेते मी. सगळे करून घेतले मी. आता वाफवायला ठेवून देते आणि इडली पात्रामध्येच ठेवणार आहे. दुसरं नाही आहे माझ्याकडे काही, त्याच्यामुळे त्याच्यातच ठेवून देते. इडली पात्रामध्ये पाणी टाकून घेते. त्याच्यात ना नुसतं पाणी उकळी आलं की लगेच हे काळं होतं, त्याच्यामुळे ना लिंबू मी पिळून टाकते. म्हणजे लिंबू पिळून टाकल्यावर काळं अजिबात होत नाही, उलट पांढरं शुभ्र होतं. त्याच्यामुळे हे टाकून देते आणि फोडसुद्धा टाकून देते. थोडंसं पाणी म्हणजे पाण्याला उकळी आली का तेव्हा जाळे ठेवणार आहे मी. त्याला थोडंसं तेल लावून घेते म्हणजे चिटकणार नाही ते. आता हे ठेवून देते. 10 ते 15 मिनिटांनी व्यवस्थित शिजून जाईल. बरोबर 15 मिनटं झाले. 15 मिनिटांनी मी काढलेले आहेत वड्या. आता कट करून घेते व्यवस्थित. छान शिजले की एकदा बघून घ्यायचं, शिजल्यावरच व्यवस्थित लागतात, नाही तर मग खूप अशा चिकट होतात. तर अशा सुरीच्या मदतीने मी गोल गोल अशा कट करून घेते. चौकोन जर आपण गोल करतो तेव्हा चौकोन मोठे मोठे तुकडे होतात ना, त्याच्यामुळे मला गोल करायला नाही आवडत. त्याचे चौकोन तुकडे जास्त मोठे मोठे असतात आणि फ्राय व्यवस्थित होत नाही ना, त्याच्यामुळे मी अशा गोल करते. म्हणजे फ्राय एकदम क्रिस्पी असं फ्राय करता येतात. आता इथे लोखंडी तवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि भरपूर असे लसूणचे तुकडे करून टाकलेला आहे. तर लसूणचे तुकडे मी थोडंसं लसणाच्या पाकळ्या आहेत ना त्या बऱ्याच घेतल्या आणि लालसर होईपर्यंत त्याला परतून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग जिरा टाकणार आहे. तर याच्यामध्ये ना लसूण जरा लालसर म्हणजे करपवायचा, तेव्हा टेस्ट छान येते. कोथिंबीर वड्या किंवा कुठल्याही आपण वड्या बनवले ना त्याला लसूणचं थोडंसं असं जास्त तडका चांगला बसतो लसूण लालसर झाला की. आणि मग आता बघा जिरं घातलं होतं आणि त्याच्यानंतर मग वड्या टाकून घेते. कधीतरी छान असतात, रोजच मी असं कायमच बनवत नाही, कधीतरी असं महिन्यातून एकदा तरी बनवते. आणि त्याच्यामध्ये अजून बाजरीचं पीठ घातलं होतं ना, त्याच्यामुळे ना असं चिकट होत नाही. जर आपण बाजरीचं पीठ नाही घातलं ना तर जास्त चिकट होतात, कारण डाळीचंच पीठ नुसतं चिकटपणा येतो. म्हणून थोडंसं बाजरीचं पीठ असलं ना मिक्स तर मस्त असं मोकळ्या असतात त्या. तर आता मस्त अशा परतून घेते मी. मस्त असा वास सुटलेला आहे आणि मस्त तडतड आवाज येतो आहे त्याचा. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अशा लालसर होईपर्यंत सारख्या फ्राय करून घेते मी. तर वरूनसुद्धा आपण तडका देऊ शकतो, पण एवढं काही नुसतं तेलच लागतं. आणि थोडा वेळ गॅसवर ठेवून असं परतवलं की छान अशा खुसखुशीत होतात त्याच्यामुळे. तर चला, बराच उशीर होतो. सुट्ट्या असल्या ना मुलांच्या तेव्हा अजिबात वेळ समजत नाही, खूप लेट उठणं होतं आणि लेटच सगळे कामं होतात. आता बराच वेळ झालेला होता, स्वयंपाक करता करताच बाकीचे सगळे कामं तसेच होते. तर आता इथे मस्त वड्या फ्राय केलेल्या आहेत. आता जेवण करायला बसायचं आहे. आज आमच्याकडे ॲक्वागार्ड बसवणारे येणार आहेत ना, त्याच्यामुळे मग पटापट आवरावं लागेल. जेवण करून घेतलं आणि संध्याकाळी 6 वाजेला बघा ॲक्वागार्ड बसवणारे आले. आम्ही थोडा वेळ गॅलरीत आलो. आत्ताच ॲरो बसून गेले, 6 वाजता आलेले होते. आता 8:30 वाजले जवळजवळ, एवढा वेळ लागला आणि फायनली ॲरो बसवला आम्ही. असा हा बसवला, बाहेर बसवायचा होता पण काय बसवला नाही, इथेच बसून दिला. खाली फ्रीज येणार आहे. खाली जागा बघा खूपच खराब. हे पाणी कसलं, खाली सगळं पाणी ओलं केलं होतं आणि मातीसुद्धा होती. ड्रिल मशीनने होल पाडले ना भिंतीला, त्याच्यामुळे बघा सगळी माती पडलेली आहे. सगळं आवरून घेतलं आणि फ्रीज पण तिथे लावून दिला. फ्रीजवरती जे पण काही सामान होतं ते सगळं लावून दिलं. उन्हामुळे बघा लक्की बांबूसुद्धा असा पिवळा पिवळा पडलेला आहे. माझं पसारा आवरण्यातच खूप वेळ गेला
आणि आता फक्त मी काय केलं, पीठ मळून घेतलं. चपात्या बनवायच्या आहेत मला. भाज्या बाहेरून आणतायत, दीदीचे पप्पा गेले आणायला. आणि ही फरशी पूर्ण घाण करून टाकली होती ना, सगळी पुसून घेतली, आता स्वच्छ केली. आणि आता कुठं थोडंसं टापटीपणा दिसतोय, पण हे जग अजून पसारा एवढा मला आवरायचा आहे. आता चहा घेतला म्हणून कब्बशी तिथे आहे. आणि ही कळशी छोटी इथे लावावी लागली, एवढं पाणी वाया जातं ना, त्याच्यामुळे मला चांगलं नाही वाटत. मग कळशी लावून घेते आणि मग भरली की तिकडे वॉशिंग एरियामध्ये टाकून येते पाणी आणि परत ते लावून घेते, असं करते. आणि बघा गवती चहा सगळी काढून घेतली मी, जुनी होती ना ती सगळी काढून घेतली, म्हणजे आता पावसाळ्यात नवीन फुटेल ती. त्याच्यामुळे सगळी काढून आता बारीक कट करून तिला फ्रीजमध्ये ठेवावं लागेल. चला, माझा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.